भोंदू खरातकडून 2 गोण्या कागदपत्र जप्त केलेत। ईडीच्या पथकाकडून खरातचं घर, कार्यालयांवर छापे टाकले आणि 2 दिवसाच्या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती एक मोठं घबाड लागले। खरातची आर्थिक व्यवहार केलेले अधिकारी सुद्धा आता त्यामुळे रडारवर आलेले। या कागदपत्रांमधून नेमकी आता पुढे काय काय खुलासे होतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर भोंदू खरातकडून 2 गोण्या ही कागदपत्रे जप्त केली आहेत। या कागदपत्रांमध्ये नेमका कशाचा समावेश आहे, कोणाकोणाची नावं यामध्ये आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि ईडीच्या पथकाकडून खरातचं घर, कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर अशा प्रकारे या झाडाझडतीमध्ये छापेमारीमध्ये मोठं घबाड ईडीच्या हाती लागलेलं आहे। तर नाशिकमधून याच घडामोडी संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सागर, मोठं घबाड ईडीच्या हाती लागलेत, कागदपत्रांच्या 2 गोण्या आढळलेल्या आहेत, त्यामुळे आता या कागदपत्रांमध्ये कोणाकोणाची नावं समोर येतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच खरं तर भोंदू अशोक खरात याचे आता पाय अजून खोलावर जाताना पाहायला मिळत आहेत। गेल्या 2 दिवसापूर्वी नाशिकसह अहिल्यानगर असेल, पुणे असेल, त्याचनंतर सिन्नर असेल, अशा सगळ्याच ठिकाणी ईडीने छापे टाकले होते। 11 ठिकाणी हे ईडीने छापे टाकलेले होते। या छाप्यांमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येताना पाहायला मिळते। या 13 सदस्यीय असलेल्या ईडीच्या पथकानं वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत तब्बल 2 गोण्या कागदपत्र गोळा केल्याची माहिती मिळते आहे। यामध्ये अनेक बडे नेत्यांचे, बडे सेलिब्रिटींचे, त्याचबरोबर मोठमोठ्या व्यावसायिकांबरोबर असलेले संबंध, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर घेतलेल्या जमिनी असतील किंवा काही व्यवहार असतील, हे सगळ्यांचे नावं जे आहेत ते या गोण्यांमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जाते। कारण नाशिकच्या नाशिकच्या आरडी सर्कल परिसरामध्ये त्यांचा एक निवासस्थान आहे, घर आहे आणि ह्या तृप्तवाला या घराच्या देखील तब्बल 12 ते 16 तास ईडीचं पथक दाखल झालं होतं। त्यांनी 12 ते 16 तास चौकशी केली होती। तिथून देखील महत्त्वाचे कागदपत्र हस्तगत केलेले होते। त्यानंतर त्याची आलिशान जी कार होती ती सुद्धा सील करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला बघितलं तर मिरगावचं संस्था असेल, निवासस्थान असेल, त्याचबरोबर व्यवहार बघणारा जो सीए आहे त्याच्या देखील घराची झाडाझडती ईडीने घेतलेली होती। त्याचबरोबर नाशिकच्या ओझर इथे असलेल्या एका व्यावसायिक ज्याचे संबंध अशोक खरात बरोबर अनेक दिवसांपासून होते, त्याचे आर्थिक व्यवहार हा खरात बरोबर होते, त्याचे देखील घरी ईडीची रेड जी आहे ती पडलेली होती। या सगळ्या संदर्भात आता ईडीने महत्त्वाचे कागदपत्र हाती घेतल्याचं समोर येतंय। तब्बल 16 ते 18 तास चाललेल्या या सगळ्या ईडीच्या छापेमध्ये तब्बल 2 गोण्या कागदपत्र सापडले आहेत आणि या कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे, व्यावसायिकांचे, जमिनीचे व्यवहार असतील, त्याबरोबरच पैशांचे जे व्यवहार आहेत ते असण्याची माहिती समोर येते। यामुळे आता या ईडीच्या छाप्यानंतर वेगवेगळे जे कागदपत्र ईडीला सापडले आहेत त्या बाबतीत आता कुठली माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी असे संपर्कात राहा सागर।